अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहर व उपनगर परिसरातील सर्व मालमत्ता धारकांचे नव्याने फेर सर्वेक्षण सुरू आहे। यामध्ये जवळपास आतापर्यंत 1 लाखाहून अधिक मालमत्तांचे सर्वेक्षण झाल्याचे समजते। अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील एका खासगी संस्थेची नियुक्ती केली होती। या संस्थेचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती जमा करत होते, परंतु बऱ्याच ठिकाणी ही माहिती भरून झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांकडून मालमत्ता पाहून पैशाची मागणी सुरू झाली। अनेकांनी पैसे सुद्धा दिले, परंतु महानगरपालिकेने आधीच आवाहन केले होते की ही सर्व माहितीसाठी नागरिकांना कोणतेही पैसे देऊ नये। मग हा काय प्रकार सुरू आहे, तेव्हा अशा संस्थेवर तातडीने कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे। जे कर्मचारी महानगरपालिकेची दिशाभूल करून चुकीची माहिती भरत असेल असा सापडल्यास त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। जर महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर या विषयावर गांभीर्याने लक्ष न दिल्यास शिवसेना सुरू असलेले काम बंद पाडेल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे। सर्व नागरिकांना माहितीच असेल की महानगरपालिकेतर्फे सर्वे चालू आहे। जो घर मोजणीचा आपण पाहतोय की छोटे घर असो मोठे घर असो, आता मी आयुक्तांना विचारलं की प्रत्येकी त्यांना सारखाच दर दिला जातो आणि एक बाहेरची कंपनी आणि आपले महानगरपालिकेचे कर्मचारी असं एकत्रित मिळून त्या ठिकाणी ते सर्वे चालू आहे। परंतु आपण या ठिकाणी पाहतोय की आता आम्हाला 2-3 ठिकाणी असं जाणवलं की त्यामध्ये डायरेक्ट करप्शन होऊ राहिले, मोठा भ्रष्टाचार होऊ राहिलेला आहे। एखाद्या सर्वसामान्य गोरगरिबाचं घराचं समजा त्याचं 1000 स्क्वेअर फूट असेल तर त्याला म्हणायचं बाबा मी तुझं 500 लावतो, 500 लावायचं म्हणायचं, त्याच्याकडून 2-3 हजार रुपये घ्यायचे। हे सर्वसामान्य लोकांकडून हे चालू आहे। आपण पाहतोय की मोठे मोठे बिल्डिंग आहेत की ज्या बिल्डिंग 40,000 1-1 लाख स्क्वेअर फूटच्या 20-20 हजार स्क्वेअर फूटच्या अशा मोठ्या बिल्डिंग आहे। त्या ठिकाणी तर किती मोठ्या प्रमाणात काय होत असेल तर त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काही सॅम्पल त्यांना दाखवून दिलेले आहे। जर त्याच्यामध्ये ते चोरी आम्ही धरून दिलेली आहे, त्यामध्ये जर त्या ठेकेदाराला त्याचं पेमेंट काढावं नाही अशा त्या ठिकाणी आम्ही आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। आणि जर त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होईल त्यामध्ये आपला कर्मचारी असो किंवा बाहेरचा असो त्याच्यावर डायरेक्ट अँटी करप्शनद्वारे त्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची या ठिकाणी मागणी राहणार आहे। आणि यापुढे जोही आम्हाला भेटेल त्याला काळं फासून आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांच्या समोर आणून त्या ठिकाणी उभा करणार आहोत। शहरातील मालमत्ता ज्या आहेत त्याची मोजणी घरपट्टीच्या बाबतीत ही महानगरपालिकेतर्फे सुरू आहे। ती कंपनी दिल्ली या एजन्सीला महानगरपालिकेने टेंडर दिलेलं आहे। आमचं त्याच्यावर ऑब्जेक्शन होतं की हे लोक आहेत जे सीई कंपनीचे, हे लोकांकडनं पैसे घेऊन त्यांची मालमत्तेची मोजणी ती कमी दाखवतात आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेचं नुकसान होतंय। मुळात टेंडर देताना महानगरपालिकेने त्यांना पर घर म्हणजे 200 स्क्वेअर फूट असला तरी 1000 रुपये केलेले आणि 20,000 जरी असलं, 20,000 स्क्वेअर फुटाचा बंगला असला तरी त्याला 1000 रुपये केलेले। आमचं या मागणीला पण विरोध होता। आता याच्यामध्ये महानगरपालिकेचं नुकसान 15 कोटी रुपयाचं होणार आहे। मुळात पहिली एजन्सी जी बँगलोरची एजन्सी नेमली होती ती पळून गेलेली त्या शहरातून, त्यांनी जवळजवळ 1 कोटी रुपये घेऊन पळून गेलेलं आहे। त्यांनी मोजणीचं काम केलेलं नाही। आमचा याला विरोध होता म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेतली, त्यांना सांगितलं की या खात्यामध्ये कशा चोऱ्या होत आहेत, नगरकरांच्या जे टॅक्स भरतो नगरकर त्याचं नुकसान कसं होणार आहे हे आयुक्तांना सांगितले। आता आम्ही पाहू आम्ही याच्यात काय काय सुधारणा होती, नाही झाली सुधारणा तर आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेनेवर काही आंदोलन करू। नगर शहरातील सध्याचा जो असलेला अत्यंत महत्वाचा जो प्रश्न आहे, लोकांची त्या ठिकाणी लोकांची घराची मोजणी करून जे दिले जाणार आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आलेला आहे। सातत्याने लोकांकडून पैशाची मागणी करून तुमचं बिल कमी करू अशा पद्धतीच्या भूलथापा देऊन समस्त नगरकरांच्या त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा स्कॅम या नगर शहरामध्ये सुरू आहे। आणि दुसरी सीई कंपनी जी आहे त्याला जो ठेका देण्यात आलेला 200 स्क्वेअर फूट असेल, 300 स्क्वेअर फूट असेल, 500 स्क्वेअर फूट असेल, फक्त त्यांनी मालमत्तेला 995 रुपये प्रत्येक मालमत्ता असं जे स्वीकारलेलं धोरण आहे त्यामुळे देखील महानगरपालिकेचं मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे। 15 कोटी रुपये त्या एजन्सीला आपल्याला भविष्यात द्यायचे। त्या एजन्सीचं काम हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने या नगर शहरात चालू आहे। त्याचे काही पुरावे आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि याच्यावर आपण विविध आपल्या ज्या महानगरपालिकेचे जे स्वतःचे कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी सॅम्पल प्रत्येक भागामध्ये 50-25 प्रॉपर्टी आपण तपासावे की त्यांनी योग्य काम केलेलं आहे। असेसमेंट करत असताना जर का त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा स्वरूपाने जर का त्या ठिकाणी असेसमेंट होणार असेल तर महानगरपालिकेचं उत्पन्न आज नाही अजून 10 वर्षांत देखील वाढणार नाही।
आणि नगरकरांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेला आम्ही काही सूचना केलेल्या आहेत की आपण त्या ठिकाणी स्वतः देखील मैदानात म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या कमर्शियल प्रॉपर्टी आहेत काही ठिकाणी यांनी मजलेचे मजले गायब केलेले आहेत. म्हणजे जर का 4 मजली बिल्डिंग असेल तर 2च मजल्याचा टॅक्स जर का लावून 20,000 30,000 रुपयाची मागणी जर काही करणार असेल तर या भ्रष्टाचार थांबला पाहिजे. ते चुकीच्या पद्धतीचे असेसमेंट थांबलं पाहिजे. त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. मागच्या वेळेची एजन्सीला 70-80 लाख रुपये दिले आणि ती एजन्सी अर्धवट काम करून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी निघून गेली. आताची ती एजन्सीने 1 लाखापेक्षा जास्त घरांचं सर्वेक्षण केलं असं आता आम्हाला प्रथमदर्शनी माननीय आयुक्त साहेबांनी सांगितलंय. त्याच्यावर आम्ही सांगितलं की आपले प्रभाग अधिकारी यांना जो ज्या प्रभागाचा अधिकारी असत त्याला त्या प्रभागात न देता दुसऱ्या भागाचं व्हेरिफिकेशन करायला लावा. सॅम्पल तुम्ही लोकांची कमर्शियल प्रॉपर्टी त्या ठिकाणी तपासा आणि यांनी केलेलं मोजमाप हे योग्य आहे का नाही ते नसल्यास यांना उद्याच्या काळात काळ्या यादीमध्ये टाकावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल.